नेहमीच अनेक उपक्रम राबवत असते आणि यंदा सोलापूर जिल्हा परिषद ही उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तिसरी आलेली आहे आणि या संदर्भात संभाजीनगरचे जिल्हाधिकारी माननीय दिलीपजी स्वामी यांनी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं कौतुक केलंय। यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळवत 17 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे, तर पंढरपूर पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय पुरस्कार पटकावत 8 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे। राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज शासन निर्णय काढून यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केली। सन 2022-23 या कालावधीत झालेल्या पंचायत राज प्रशासनातील कामाचे मूल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। याबद्दल ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। 2022-23 या कालावधीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष दिले होते। या कालावधीत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी म्हणून ईशाधीन शेळकंदे आणि विद्यमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी काम पाहिले। ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे। राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबवल्या जातात। पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि त्यांच्यात उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे। ग्रामपंचायतींसाठी जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी 2005-2006 या आर्थिक वर्षापासून विभाग स्तर आणि राज्य स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू झालेली आहे। सन 2023-24 या वर्षापासून पुरस्कार योजनेचे नाव यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान असे करण्याचा निर्णय शासनाने घेतला। पंचायत राज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन महसुली विभाग स्तर आणि राज्य स्तर अशा 2 स्तरांवर यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान ही अभिनव पुरस्कार योजना राबवण्यात आली।